Good morning, children, and welcome again to 8th Standard English. I am Mrs. M.R. Borse from HL High School Marathi Medium. Now, since this is the month of August, children, we are going to begin with Unit 2. So, first of all, before coming to the teaching process, I want to ask you something. How many of you children have gone or how many of you have seen the river? I know the students from the village area, they usually have been spending their time near the riverside. Our city children, they mostly don't go. They only go during their picnics. नदी किनारी आपण बऱ्याचदा जातात. खेड्यातली मुलं ही नदी किनारी खेळत असतात. त्यांना नदी म्हणजे काय हे माहिती आहे आणि नदीचा परिसर कसा आहे, कसं असतो, पाणी किती वाढलेलं आहे, किती खोल आहे याचा अभ्यास त्यांना चांगला माहिती आहे. परंतु आमच्या शहरातल्या मुलांना मात्र एवढं काही माहीत नसतं. ते फक्त सहलीच्या वेळेस नदी किनारी जात असतात. Now, today I am going to teach you the poem based on river only. That is Unit 2.3, The Little River by Rabindranath Tagore. Now, who was Rabindranath Tagore? You know that Rabindranath Tagore was one of the most famous, popular poet, writer, philosopher, and above all, children, he was a teacher. And he wrote lot many poems, lot many short stories. Was a fantastic painter also. Okay, so let us now begin with the poem The Little River by Rabindranath Tagore. Now I will read the poem and you do please pay attention on page number 37. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee-deep, and cows and carts can cross it with ease, for the banks, though high, are not too steep. Now, in the first stanza itself, children, what is the poet telling? Our little river, it meanders along. Now, the river, तुम्हाला नदी माहिती आहे. ही नदी सरळ वाहते का रे? नाही. ही वळणं घेत जाते. सो हिअर मिॲंडर मीन्स वळणे घेत जाणे. नदी ही वळणं घेत वाहती आहे. आणि आता कुठला सीझन चालू होता? इट्स अ समर सीझन. समर म्हणजे कुठला? उन्हाळा. आणि तुम्हाला माहिती आहे की नदीचे सुद्धा रूपं असतात, वेगवेगळी रूपं असतात. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा नदी रौद्र रूप धारण करते. जेव्हा हिवाळा असो तेव्हा ती छानपैकी ती संतपणे वाहत असते. आणि उन्हाळ्यामध्ये ती बऱ्याचदा आपण पाहतो की ती सुकून गेलेली असते. पाणी थोडंसं झिरपलेलं असतं आणि म्हणून ते खूप खोल नसतं. आणि सो व्हॉट इज द पोएट हिअर टेलिंग? नाव बिकॉज इट इज द समर सीझन, द काउज कॅन क्रॉस इट विथ ईज. म्हणजे काय की उन्हाळा असल्या कारणानं पाणी काही खूप खोल नाही आहे. त्यामुळे गायी म्हणजे जनावरं आणि बैलगाड्या, कार्ट्स म्हणजे काय? बैलगाड्या ह्या आरामात ती नदी क्रॉस करून जाऊ शकतात, नदी पल्याड जाऊ शकता. द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. त्यांचे जे किनारे आहेत जरी ते उंच असले तरी तसे निमुळते नाही आहेत. त्याच्यामुळे अगदी आरामात कुणीही नदी पार करू शकतं. मूव्ह ऑन टू सेकंड स्टँजा. No sign of slime, the sand shines bright. On one shore, cash fields blossom white. Chirping mynas through that sight, the jackal's howl is heard there at night. Here, the poet tells that because it is a summer season, there is hot sun shining in the sky. And because of the hot, shiny sun, there is no slimeness near the water area, children, near the river area. Now, what is slime? Slime is thick, slippery substance. म्हणजे चिकट पदार्थ.
तुम्हाला माहिती आहे की नदीच्या जेव्हा पावसाळा असतो तिथे तेव्हा नदीच्या किनारी सटकाळापणा तयार होऊन जातो, शेवाळं साचतं, मग आपला पाय सटकतो. तसं उन्हाळ्यामध्ये होत नाही, कारण सगळीकडे ते वाळून गेलेलं असतं आणि त्याच्यामुळे नदीवर खेळायला मजा येते. यू सी द कॅश फील्ड्स ब्लॉझम व्हाईट. कॅश मीन्स टॉल ग्रास विथ व्हाईट फिदरी फ्लावर्स. याचा अर्थ पांढरी फुले असणारा उंच गवत. हे सगळीकडे उन्हाळ्यामध्ये आलेलं असतं, त्यामुळे नदीचा परिसर खुलून दिसतो. इन द सेम वे यू सी और यू हिअर द चिर्पिंग ऑफ द मैनाज. म्हणजे मैना ओरडताना दिसत आहेत, पक्षी ओरडताना दिसत आहेत आणि सगळीकडे परिसर कसा स्वच्छ आणि निर्मळ झालेला आहे आपल्याला दिसतो. ॲट नाईट यू हिअर द हावलिंग ऑफ अ जॅकल. म्हणजे रात्रीच्या वेळी आपल्याला कोल्ह्याची कोलीकोई ऐकायला येते. तर मला माहिती, खेड्यात राहणारी जे मळ्यात राहतात जी मुलं, त्यांना हे माहिती, याचा अनुभव त्यांना आलेला असतो की रात्रीच्या वेळी कोल्हे मळ्यामध्ये येतात आणि ते कशासाठी येतात हेही तुम्हाला चांगलं माहिती आहे. सो चिल्ड्रन, यू हिअर द हावलिंग ऑफ द जॅकल ॲट नाईट. नाव लेट अस मूव्ह नेक्स्ट. Across lies the grove of mango and palm. The village priests dwell in their cool shade. Girls and boys bathe close to the bank, splashing with their gamchas as they wade. Now, what is the poet telling here? That you see the sand shining brightly on the bank, cash fields, mynas chirping, jackals howling at night. And also the poet tells that there are groves of mangoes and palm on the banks. म्हणजे आंब्याची आमराई आहे, पाम इज अ टाईप ऑफ अ ट्री. त्याचे पण परिसर त्या झाडांनी बहरलेला आहे. अँड द विलेज प्रीस्ट लिव्ह देअर इन द कूल शेड ऑफ द ग्रोव्स. ह्या वनराईंमध्ये त्या खेड्यातले जे काही पुजारी असतील, मानकरी लोक असतील, ते छानपैकी त्या आंब्याच्या आमराईमध्ये निवांत क्षण घालवत आहेत. अँड द गर्ल्स अँड द बॉईज ऑफ द विलेज आर सीन बेदिंग अँड स्प्लॅशिंग वॉटर क्लोज टू द बँक. म्हणजे त्या खेड्यातली जे मुलं मुली आहेत त्या नदीकिनारी मस्तपैकी आंघोळ करतायत, उड्या मारतायत, आनंद व्यक्त करतायत, हसतायत, खिदळतायत, एकमेकांवर पाणी उडवतायत, असा स्वच्छंदी आनंद लुटतायत. उन्हाळ्याच्या सुट्टी असते की नाही, आपण मामाच्या गावाला जातो की नाही. मग आणि आता शहरातली मुलं शहरात जातात, पण बऱ्याचशा मुलांची गावं ही खेड्यामध्ये आहेत, मामाची गावं खेड्यामध्ये असतात. आपण नदीकिनारी जातोच की रे कधी कधी आंघोळीला, हो की नाही. सो तिथे तुम्ही मजा करता की नाही. मग तशीच ही मुलंसुद्धा मजा करताना कवीला दिसत आहेत. अँड हिअर द वर्ड हॅज कम, गमछा. व्हॉट इज गमछा? नाव गमछा याचा अर्थ होतो अ थिन कॉटन टॉवेल. पण तुम्हाला उपर्ण हा शब्द माहिती आहे. आपल्याकडे पांढरं उपर्ण वापरतो आपण. ते चेहऱ्याला घाम वगैरे आला की आपल्या खेड्यातल्या लोकांकडे असतं बघा ते उपर्ण. आपले शहरातले लोक रुमाल वापरतात, पण खेड्यातल्या लोकांकडे ते असतं की नाही पांढऱ्या रंगाचं उपर्ण. तेच ते उपर्ण चेहरा, घाम किंवा आपल्याला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण ते डोक्याला बांधतो. मग दिस इज द वर्ड गमछा इज यूज्ड इन नॉर्थ इंडिया. उत्तर भारतामध्ये लाल रंगाचा कपडा ते गळ्याभोवती असतो बघा. तुम्ही पाहिलं असेल सिनेमामध्ये किंवा सिरियलमध्ये पाहिलं असेल तर दिसतं तुम्हाला. तर तो गमछा असतो. त्या गमछाने ते एकमेक पाणी ओढतायत, उडवतायत, मस्तपैकी खिदळतायत. नाव लेट अस मूव्ह फर्दर. ॲट डस्क अँड डॉन वन्स their bathe is done, they deep wash clothes to trap small fish. To their household tasks the wives return, having used river sand to score each dish. Now here children, the poet has used two words, dusk and dawn. Now what is dusk? Dusk म्हणजे दुपार संपत आलेली आहे आणि संध्याकाळ सुरू व्हायची वेळ आलेली आहे. याचा जो मधला काळ आहे त्याला डस्क असं म्हणतात, ज्याला मराठीत सांज वेळ असं म्हणतो आपण. डस्क म्हणजे काय? सांज. आणि डॉन याचा अर्थ पहाट. आलं लक्षात? डॉन म्हणजे काय? पहाट. मग ह्या दोन्ही वेळेत ही मुलं जेव्हा आंघोळ करून आनंद लुटून त्यांचा संपतो तेव्हा ही मुलं काय करतात बरं? दे डीप
वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. व्हॉट इज वॉश क्लोथ्स? वॉश क्लोथ्स मीन्स स्मॉल क्लोथ फॉर वॉशिंग फेस. आपण छोटा कपडा आणतो बघा, अंग पुसण्यासाठी, तोंड पुसण्यासाठी, चेहरा पुसण्यासाठी आणतो की नाही. मग ही मुलं काय करतात, त्या कपड्याने छोटे छोटे मासे पकडतात. हा पण एक मस्त खेळ आहे बघा. तुम्ही पण जात असाल ना रे नदी किनारी, कपडा टाकून 1-2 मासे पण पकडून आणतच असाल की, हो की नाही. आणि ह्या नदी किनाऱ्यावर अजून एक दृश्य दिसतं, ते म्हणजे कुठलं, की घरच्या ज्या काही बायका आहेत ती आपली भांडी घासण्यासाठी नदीवरती येत असतात. मला सांगा, तुमच्या घरी तुम्ही रेती वाळू वापरता का घासायला, भांडी घासायला? नाही. तुम्ही काय वापरतात? स्क्रॉच बाईट वापरतात, तुम्ही भांड्याचं साबण वापरतात, लिक्विड वापरतात. पण हा काळ कुठला आहे? हा टॅगोरांचा काळ आहे. आणि ह्या काळात बायका मोस्ट ऑफ द टाईम दे यूज टू गो ऑन द रिव्हर साईड टू वॉश देअर क्लोथ्स, युटेन्सिल्स, है ना. आणि मग त्यांची घासणी, भांडं वगैरे काय असायचं, घासण्याचं साबण म्हणजे काय, ती वाळू, नदी किनाऱ्याची वाळू ते प्रत्येक भांड्याला लावून ते स्वच्छ लखलखीत करत असत. तर इथेही ते दृश्य टॅगोरांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. इन आषाढ clouds gathered, the water rises, the rivers in spate, the current grows strong, the air is rife with babbling sound. As the muddy torrent swirls along, the wood on shore stirs to life again, and our village wakens to celebrate the rain. In the last stanza, the poet has used one word, that is आषाढ. आषाढ महिन्यामध्ये ढग गोळा व्हायला सुरुवात होते. बरोबर आहे की नाही. आपल्याकडे मराठी महिने आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, हे तुम्हाला माहिती आहे. मग पाऊस पडण्याचे महिने कुठले असतात? आषाढ, श्रावण, भाद्रपद, हो की नाही. ह्या आणि अजून पुढेही पण आहेत. या महिन्यांमध्ये पाऊस पडतो. आषाढात ढग गोळा व्हायला सुरुवात होते आणि पाऊस पडायला लागला की नदीचं पाणी वाढायला सुरुवात होते. जणू काही काय होतं माहिती आहे का, आत्तापर्यंत उन्हाळ्यामध्ये नदी वाढलेली असते, अचानक पाऊस बरसायला लागला की नदीमध्ये अचानक पाणी व्हायला सुरुवात होते आणि जणू काही एक करंटच फ्लो होतो. तरतरी येते बघा. इथे करंट या शब्दाचा अर्थ काही शॉकचा करंट लागतो वगैरे असं नाही होत. याचा अर्थ काय होतो की त्या पाऊस पडल्यानं की मन पण कसं प्रसन्न होतं, शेतकरी पण प्रसन्न होऊन जातो, सगळीकडे शीतलता येते, शांतता येते, वातावरणामध्ये बदल होतो, हिरवगार रान होऊन जातं, नदीला वाहणारं पाणी खळखळ व्हायला लागतं, जणू काही एक करंट फ्लो व्हायला लागतो. द एअर इज रिफ. रिफ याचा अर्थ फुल ऑफ, म्हणजे हवा पण सगळीकडे पसरलेली असते आणि त्या हवेचा babbling sound. How does the air sounds? Babbling. Here, babbling म्हणजे काय? मंजुळ ध्वनी, म्हणजे talking rapidly. Here the poet is saying that air is babbling and मंजुळ आवाज येतो की नाही वाऱ्याचा आवाज. As the muddy torrent swirl along. ती जी नदी आहे त्या नदीचं पाणी आता कसं होतं? गढूळ होतं. मडी म्हणजे काय? गढूळ. आणि ती जोरात व्हायला लागते, रॅपिडली व्हायला सुरुवात करते. टॉरेंट याचा अर्थ रॅपिड फ्लो ऑफ अ वॉटर. आषाढामध्ये पाऊस पडला की नदीचा प्रवाह वाढतो आणि पाणी वाढल्यामुळे ती खळखळ आवाज करत वाहत सुटते. तिचा फ्लो कसा असतो? रॅपिड असतो. The woods on shore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. Stir to life याचा अर्थ काय? Become alive with sound and movement. म्हणजे काय होतं माहिती आहे का, इथे कवी असं म्हणतो की पाऊस पडल्यामुळे आजूबाजूच्या जे काही वाळलेली झाडं आहेत ती सुद्धा तरतरीत होऊन जातात. तरतरीत येतं म्हणजे काय? त्यांच्यात ताकद येते का? नाही. ते जे काही झाडं सुकून गेलेली असतात त्याला पालवी फुटते, हिरवाई पसरते, जसं मी मगाशी बोलले तुम्हाला, आणि
सगळीकडे चैतन्यमय वातावरण तयार होतो. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, शेतकरी खुश होतो, वातावरण आनंदी होऊन जातं, प्राणी पक्षी फुले फुलायला लागतात, सगळं काही वातावरण एकदम चैतन्यमय होऊन जातं. आणि जे काही गाव आहे ते सेलिब्रेट करायला तयार असतं. गाव तयार असतं म्हणजे काय, गावातली लोक पावसाळा सेलिब्रेट करायला तयार होतात. मग शेतीची कामं सुरू होतात, सगळं काही आनंद सगळीकडे पसरतो, एक खुशीची लहर सगळीकडे पसरते. सो हिअर चिल्ड्रन, रवींद्रनाथ टागोर हॅज मेन्शन्ड अबाउट द समर सीझन. हाऊ डज द रिव्हर लुक इन द समर सीझन, हाऊ इट लुक्स इन टू द रेनी सीझन. हो की नाही? तुम्हाला माहिती आहे का, नदीचे रूपं पण बदलत असतात. उन्हाळ्यामध्ये ती जितकी शांत असते तितकीच ती पावसाळ्यात रौद्र रूप धारण करते आणि खळखळाटानं मोठा प्रचंड आवाज करत ती वाहत जाते आणि तिच्या प्रवाहात बऱ्याचशा गोष्टी वाहत जातात. सो द रिव्हर इज अ बोन टू अस गिवन बाय गॉड. परमेश्वरानं दिलेली एक सुंदर देणगी आहे नदी, आणि तिचं संरक्षण, संवर्धन आणि तिची स्वच्छता ठेवणं, तिची निगा ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचं संरक्षण करणं, तिचं स्वच्छता ठेवणं, मुलाबाळांनो, हे आपलं कर्तव्य आहे. होप तुम्हाला ही कविता समजली असेल. ओके, नाव कम टू द इंग्लिश वर्कशॉप चिल्ड्रन. 1A. Name the following from the poem. First I will do it for you, others you will have to do it on your own. If you have any problem, ask your English teacher. First is two trees. Which are the two trees mentioned in the poem? Mango, palm. The other activities you will have to do it on your own. Come to B. Pick from the poem words that describes sound. याच्यामध्ये तुम्हाला जे शब्द साऊंड डिस्क्राईब करतायत ते शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. नाव होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस पोएट्री चिल्ड्रन. रीड इट, राईट इट अँड लर्न इट. ओके, इट्स अ बेस्ट पोएम चिल्ड्रन. होप यू आर सेफ. टेक केअर. डोंट गो आउट. फेस द पेंडेमिक. थँक यू. बाय.